Okay, sorry for inconvenience. Okay, once again power was lost, that's why. Okay, so magnetic flux linkage. Okay, so I hope this is clear to all. Whether it is clear? Yes. Yes, magnetic flux link is whether it is clear? Sir, Yes. Where? Yes, tell me. Magnetic flux link is clear to all? yes, sir. yes, sir. हा सिंपल आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये. इथे स्मॉल एन लिहिलंय बघा. हे स्मॉल एन हे नंबर ऑफ टर्न्स आहेत, किंवा त्याला आपण कॅपिटल एन सुद्धा म्हणू शकतो. आणि फ्लक्स हे नॉर्मल आहे, ऍज युजल नोटेशन आहे. ठीक आहे. आपण जसं एक्झाम्पल घेतलं की एका टर्न्स मधून सपोज 3 वेबर एवढा फ्लक्स फ्लो होत आहे, आणि सपोज 30 नंबर ऑफ टर्न्स असतील, तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज हे काय असेल, 30 × 3 असेल, म्हणजे 90 वेबर टर्न असेल. ठीक आहे, वेबर टर्न असेल, which is also relates to the define inductance as. ओके, आता हा पार्ट तुम्हाला इथं तर सध्या महत्वाचा नाहीये. ठीक आहे, लॅम्बडा इज इक्वल टू L into I, where capital L is represents the inductance. Okay, so inductance, it is the ability of a coil to oppose the flow of electrical current. Okay, so this is not very much important. Okay, so let it. Okay. So next term, reluctance. Okay, so reluctance, once again, please let me know, magnetic flux linkage is clear to all? Yes. Yes, sir. Okay, so we will see that reluctance, which is denoted by capital S, or this one is the symbol for the reluctance. Okay, हे बघा, मी एरो पॉइंटर स्लाइड करतोय. हा सिम्बॉल आहे रिलक्टन्सचा, आणि जनरली हा कॅपिटल एस न दाखवला जातो, किंवा या सिम्बॉल न दाखवला जातो. ठीक आहे, हे एक आर आहे, पण ते डिफरंट लँग्वेज मध्ये असू शकतं. ठीक आहे. सो मला सांगा, रेजिस्टन्स मध्ये काय असतो? येस, कुणीही सांगा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये रेजिस्टन्स म्हणजे काय असतं? येस. Opposition to flow of electrons. Flow of electrons. Indirectly opposition to flow of charge. Indirectly opposition to flow of electrical current is nothing but what? Resistance. Okay, so similar to that of the resistance in case of electrical circuits, in case of magnetic circuit, that is equivalent term to the resistance is nothing but reluctance. Okay, मॅग्नेटिक सर्किट मध्ये एक टर्म्स आहे रिलक्टन्स, ही की इक्वलंट आहे रेजिस्टन्सला इन इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये रेजिस्टन्स असतो, आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये रिलक्टन्स असतो. ह्या दोन्ही क्वांटिटी सेम आहेत, म्हणजे यांचं मीनिंग सेम आहे. रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिकल करंट फ्लोला अपोज करतो, तर रिलक्टन्स हा मॅग्नेटिक फ्लोला अपोज करतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आणि करंट या दोन गोष्टी इक्वलंट आहे. आपण सिमिलॅरिटी किंवा इक्वलन्स बिटवीन इलेक्ट्रिकल सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट पाहणार आहोत, तिथे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, रिलक्टन्स म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मधला रेजिस्टन्स. ठीक आहे, हा पॉइंट तर सगळ्यांना क्लिअर असेल. ठीक आहे. सो reluctance is nothing but it is the opposition of magnetic circuit to setting up a magnetic flux in it. आता इथं आपण असं म्हणू शकत नाही की फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, असंही म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा सेटिंग अप ए मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स एखाद्या कंडक्टर भोवती सेट होतं, किंवा मॅग्नेटिक फील्ड हे प्रोड्यूस होतं तिथं, म्हणून त्याला वर्ड यूज केला त्यांनी, सेटिंग. ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स हे फ्लो होतं. आपण इथं मॅग्नेटिक फ्लक्स फ्लोला पण अपोजिशन म्हणू शकतो, जे की रिलक्टन्स आहे. ठीक आहे, सो definition for the reluctance, it is opposition offered by magnetic circuit to flow of magnetic flux through it. ठीक है, definition clear to all?
Yes, whether it is clear? Yes, is it clear? Yes, sir. Okay. Reluctance is nothing but what? It is a position offered by magnetic circuit to flow of magnetic flux through it. Okay. So as we know that flux phi already all of us known. Okay. So MMF is all of us known already. Yes or no? So that MMF can be represented as capital F. Okay. Magnetomotive force can be represented as capital F. Flux phi can be calculated from the definition of magnetic flux density. Okay. आता इथं आपल्याला माहिती आहे बघा magnetic flux density चा फॉर्म्युला आहे B is equal to phi by okay MMF त्यालाच आपण काय म्हणणार आहोत कॅपिटल F. ओके, मी जे लिहितोय त्याच्याकडे लक्ष ठेवा, स्लाइड मध्ये दिसत असेल तुम्हाला. MMF प्लस आपण F न इंडिकेट करणार आहोत. ठीक आहे, तर मग ऍक्च्युअली रिलक्टन्स म्हणजे काय आहे? हे एक अपोजिशन आहे. पुन्हा ऑफर केलेलं मॅग्नेटिक सर्किटनं कशासाठी? फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू, रिलक्टन्स हे एक अपोजिशन आहे. पुन्हा ऑफर केलंय ते मॅग्नेटिक सर्किटनं कुणासाठी? मॅग्नेटिक फ्लक्स फाय साठी. ठीक आहे, मग आपण फ्लक्सचं जर कॅल्क्युलेशन केलं किंवा फ्लक्स म्हणजे ऍक्च्युअल काय आहे ते जर माहित केलं तर बघा हे ए न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा इकडे आपण न्यूमरेटरला ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे फाय इज इक्वल टू बी इंटू ए. ठीक आहे, हे जिथे लिहिले ना तुम्हाला ते समजावून आपण हे रेफरन्स घेतलं या मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचा. ठीक आहे, एमएमएफ तर सगळ्यांना माहिती आहे. एमएमएफ काय असतो सांगा सगळे? एमएमएफ म्हणजे येस मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय असतं त्याचं फॉर्म्युला सांगा. कॅपिटल एन एफ. कॅपिटल एन इंटू I current. I इंटू काय असतं? current. करंट असतं. ठीक आहे, आणि पुढे एक आपण एक नंतर एक टर्म्स पाहिली होती. ठीक आहे, तर एमएमएफ पर युनिट लेंथ, सॉरी एमएमएफ इंटू लेंथ म्हणजे काय असतं? मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे, एफ इज इक्वल टू एमएमएफ इज इक्वल टू एच इंटू एल. आता एच म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी. बरोबर की नाही? मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी काय असतं? एमएमएफ पर युनिट लेंथ. म्हणजे एमएमएफ इज इक्वल टू काय असेल? एच इंटू एल. ठीक आहे, आता हे इथे लिहिलेलं आहे बघा. तर हे कसं आलं मी तुम्हाला ते सांगण्यासाठी या गोष्टी लिहिलेल्या आहेत इथं. समजते सगळ्यांना? येस. येस सर. कारण आपण काय करणार आहोत? रिलक्टन्सचा फॉर्म्युला डेव्हलप करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हियस बॅकग्राऊंड माहित आहे, परत मी इथे एकदा रिवाइज केलेलं आहे. ठीक आहे, आय होप दिस इज क्लिअर टू ऑल. ओके, फ्लक्स कसा आला, फॉर्म्युला. ठीक आहे, आता बघा आपल्याला ऍक्च्युअली रिलक्टन्स म्हणजे काय आहे? इट इज द अपोजिशन offered by magnetic circuit to the flow of magnetic flux through it. Okay, so according to this definition we have to develop a mathematical equation or mathematical expression or mathematical model for the reluctance. Okay, so see over here, flux phi is equal to what? Okay, so formula for this one, phi is equal to B into A. Okay, so put the values for this B.
in terms of MMF. Okay, so आपण जर दोन्ही साईडला आता बघा इथं लिहायला थोडंसं difficult जातं आता. ठीक आहे. हे पहा, फ्लक्स इज इक्वल टू B इंटू A आहे, बरोबर. मग ही फ्लक्स डेन्सिटी, बरोबर, आणि हा एरिया क्रॉस सेक्शन, या दोन्ही साइडला जर आपण डिवाइड केलं कशाने, MMF न. ठीक आहे, एक स्टेपिंग आहे. ठीक आहे, दोन्ही साइडला आपण या MMF न डिवाइड करू, म्हणजे कॅपिटल F न इथं डिवाइड करू, म्हणजे या इक्वेशन मध्ये आपण तेच केलंय बघा. ठीक आहे, आता F म्हणजे काय आहे, MMF आहे. ते दोन्ही साइडला आपण डिवाइड केलं, त्याच्यावरती काही परिणाम होणार नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट याचा काही परिणाम होणार नाही, कारण आपण दोन्ही साइडला त्याला डिवाइड करतोय. आता बी काय आहे बघा, इथं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता हे एक इथं नवीन इक्वेशन आहे, बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. ओके, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी. ऍक्च्युली हा पार्ट पुढे येणार होता आपल्याला. ठीक आहे, पण आपण घेतलेला नाही तो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये काय रिलेशन असतं, ते एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे B is directly proportional to H. ओके, हे प्रॅक्टिकली प्रूव्ह आहे, B is directly proportional to H. मग हा प्रोपोर्शनॅलिटी साइन करण्यासाठी इथे कॉन्स्टंट घेतात. ठीक आहे, आणि त्याला आपण म्हणणार आहोत मॅग्नेटिक परमियाबिलिटी. ओके, ही मॅग्नेटिक परमियाबिलिटी टर्म आपल्याला नेक्स्ट पाहायची आहे पुढं. ठीक आहे, पण हे तुर्तास लक्षात ठेवा की म्यू म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक परमियाबिलिटी. ठीक आहे, एच हा जो फॉर्म्युला आहे, B इज इक्वल टू म्यू इंटू एच. ओके, नंतर या म्यूची व्हॅल्यू असते बघा, म्यू 0 इंटू म्यू आर. ओके, म्यू 0 इंटू म्यू आर. ओके, आता म्यू 0 इंटू म्यू आर काय आहे, म्यू 0 इज नथिंग बट द परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस और परमियाबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, आणि ही रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्हणजे म्यू इंटू म्यू टू द सफिक्स स्मॉल आर. आता ह्या गोष्टी आपल्याला ऍक्च्युली पुढच्या टर्म मध्ये पाहायच्या आहेत, पण हे इथं फॉर्म्युल्यामध्ये आलंय म्हणून मी तुम्हाला परत एकदा इथं सांगतोय. ठीक आहे, बी म्हणजे काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच आहे. मग ते प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, जो की म्यू ने इंडिकेट करतात. आणि जो म्यू म्हणजे काय आहे, हे मॅग्नेटिक परमियाबिलिटी आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक परमियाबिलिटी. ठीक आहे, तर त्या मॅग्नेटिक परमियाबिलिटी ही म्यू 0 इंटू म्यू आर असते, म्हणजे या म्यू ची व्हॅल्यू असते म्यू 0 इंटू म्यू आर. मग ही म्यू 0 म्हणजे मॅग्नेटिक परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम, आणि ही रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे बघा. बी ला काय केलं, इन टर्म्स ऑफ एच च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं यांनी, म्यू 0 इंटू म्यू आर इंटू एच डिवायडेड बाय एच इंटू एल. ओके, मग हे न्यूमरेटरचं एच आणि इथलं डिनॉमिनेटरचं एच इथं हे कॅन्सल आउट केलंय त्यांनी. ठीक आहे, मग पुढे फायनली फाय काय होईल बघा, फाय इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर इंटू ए डिवायडेड बाय एल इंटू एफ. ओके, सो आता तुम्ही म्हणाल की सर हे फायचं एक्सप्रेशन कशाला काढताय, कारण ऑलरेडी आपल्याला अवेलेबल आहे. पण जेव्हा आपल्याला एखाद्या सर्किट मधून जाणारा करंट माहित आहे आणि MMF माहित आहे, तेव्हाच आपण तिथला म्हणजे एखाद्या सर्किट मधून जाणारा करंट आणि व्होल्टेज माहिती आहे, तेव्हाच आपण तिथलं रेजिस्टन्स काढू शकतो की नाही. सेम आपल्याला तिथं इथं पण हेच फॉलो करायचं आहे. फाय म्हणजे करंट असतं. ठीक आहे, आता ह्या गोष्टी आपण इक्विव्हॅलेंट सर्किटच्या पुढे पाहणार आहोत. फाय म्हणजे करंट आहे आणि MMF म्हणजे हे व्होल्टेज आहे. ठीक आहे, MMF किंवा आपण कॅपिटल F म्हणतोय त्याला, ते व्होल्टेजच्या इक्विव्हॅलेंट आहे. म्हणजे इथं तेच केलंय बघा. इथं हे F म्हणजे काय आहे, MMF किंवा व्होल्टेज आपण म्हणू, आणि हा डिवाइड मध्ये जी काही टर्म आहे, हा काय असेल ऍक्च्युली आपला रिलक्टन्स असेल. ठीक आहे, मग आपण ते पुढे जाऊन पाहणार आहोत, लक्षात ठेवा.
मी तुम्हाला काय सांगत होतो बघा की यांनी रिअरेंजमेंट कशी केली. ठीक आहे, आता बघा इथं इथपर्यंत आपलं क्लिअर आहे. हा डिनॉमिनेटरचा एच आणि न्यूमरेटरचा एच. आता हे न्यूमरेटर इथला म्यू 0 इंटू म्यू आर इंटू एच कसा लिहिला समजतंय का? इंटू ए. यस, समजलाय का हा सगळ्यांना? यस. ही बघा या बी ची व्हॅल्यू काय आहे? ही बी ची व्हॅल्यू मी इथल्या इक्वेशन वरून लिहिलेली आहे. बी इज इक्वल टू म्यू एच आहे ना, तर म्यू एच या म्यू ची व्हॅल्यू आहे वरची, म्हणजे फायनली बी इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर इंटू एच. ठीक आहे, हे आहे. मग ही व्हॅल्यू इथं मी ठेवलेली आहे. आता ही ऑलरेडी ए हा फॉर्म्युल्यातला जशाला तसा ए आहे इथं. ठीक आहे, मग आता ही डिनॉमिनेटरचं एच इंटू एल. आता हे कसं आलेलं आपल्याला माहिती आहे, कारण आपण दोन्ही टर्म्सला काय केलंय, एफ ने डिवाइड केलंय. इथं एफ लिहिलंय आणि इकडे एच इंटू एल लिहिलंय. ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. ठीक आहे, या एफ ला मी एच इंटू एल पण लिहू शकतो. ठीक आहे, या एच इंटू एल पण याला लिहू शकतो. ठीक आहे, हे दोन्ही साईडला डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे हे याचा काही इफेक्ट होत नाहीये. ठीक आहे, मग बघा पुढं आता फॉर्म्युल्यामध्ये आपण बी ची व्हॅल्यू ठेवली म्यू 0 इंटू म्यू आर इंटू एच. आता या गोष्टी आपल्याला पुढच्या टर्म मध्ये पाहायच्यात, पण आपल्या इथं परत इथं आले रेफरन्स मध्ये म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्यू 0 इंटू म्यू आर इंटू एच ही बी ची व्हॅल्यू आहे. मग हे डिनॉमिनेटरचं एच आणि या न्यूमरेटरचा एच कॅन्सल होईल. मग फायनल इक्वेशन काय होईल? फाय इज इक्वल टू, फायनल इक्वेशन काय होईल? फाय इज इक्वल टू म्यू 0 try to understand mu 0 into mu r into a divided by this capital small l divided by f. ठीक आहे, हे f डिनॉमिनेटरचं जशाल तसं आहे. मग पुढे जाऊन हे f काय होईल? हे इकडं न्यूमरेटरला जाईल, म्हणजे फाय इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर इंटू ए डिवायडेड बाय स्मॉल एल इंटू एफ. ठीक आहे, म्हणजे बघा हे इक्वेशन तयार होईल. ठीक आहे, फाय इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर ए डिवायडेड बाय एल इंटू एफ. आता हे एफ कुठून आला? हा एफ इथून आपण इकडे राईट हँड साइडला ट्रान्सफर केला. ठीक आहे, आता मला सांगा फाय म्हणजे हे करंटला इक्विव्हॅलेंट आहे आणि फोर्स एफ हा व्होल्टेजला इक्विव्हॅलेंट आहे. तर व्होल्टेज, ठीक आहे, व्होल्टेज इंटू हा काय असेल? 1/R असेल, म्हणजे रेजिस्टन्स असेल. जर आपण आता बघा इथं करंट म्हणजे काय असतं इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये, मला सांगा करंटचं डेफिनेशन काय आहे? व्ही अपॉन आर. ओहम्स लॉ नुसार बरोबर आहे का ते? यस, समजतंय तुम्हाला काय चाललंय? Yes, sir. ओके, आता आता इथपर्यंत तर आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे बघा. ठीक आहे, हा इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे, फाय इज इक्वल टू म्यू 0 म्यू आर डिवायडेड इंटू ए डिवायडेड बाय एल इंटू एफ. ठीक आहे, मग ऍक्च्युली आता बघा करंट, एक मिनिट, करंटचं फॉर्म्युला काय आहे आपल्या ओहम्स लॉ नुसार? I इज इक्वल टू व्ही बाय आर, सगळ्यांना माहिती आहे. मग हे करंट जे आपल्या फ्लक्सला इक्वलंट आहे, म्हणजे मॅग्नेटिक सर्किटचा फ्लक्स आणि इलेक्ट्रिकल सर्किटचा करंट, ह्या दोन गोष्टी सेम आहेत. मग हे काय असेल बरं इकडं? मग हे हा न्यूमरेटरचा एफ म्हणजे हा व्होल्टेजला इक्वलंट असेल आणि हा रेजिस्टन्स हा याला इक्वलंट असेल. म्हणजे रेजिस्टन्स हा इलेक्ट्रिकल मध्ये आपण दाखवते की नाही, काय असतो रेजिस्टन्स? येस, टेल मी. व्ही बाय का व्ही इंटू आय काय असतो? येस, रेजिस्टन्स काय असतो इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट? व्ही अपॉन आय, बरोबर की नाही? मग सेम आपण ही जी टर्म इकडे ट्रान्सफर केली तर काय होईल? डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होईल आणि न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर होईल. म्हणजे फायनली काय होईल बघा, एफ अपॉन एल डिवायडेड म्यू 0 म्यू आर
इंटू ए. ओके, म्हणजे एफ अपॉन एस होईल, एफ अपॉन एस. आता ह्या एस म्हणजे काय आहे, ऍक्च्युली रिलक्टन्स आहे. ठीक आहे, समजतंय का बघा. येस, इज इट लिटल बिट क्लिअर? येस. Yes, sir. ओके, म्हणजे ही करंटला इक्विव्हॅलेंट आहे, हा व्होल्टेजला इक्विव्हॅलेंट आहे, हा जो बॉक्स आहे हा रेजिस्टन्सला इक्विव्हॅलेंट आहे, हा जो ब्रॅकेट दिसतोय ना हा रेजिस्टन्सला इक्विव्हॅलेंट आहे, म्हणजेच हा रिलक्टन्स आहे मॅग्नेटिक सर्किटचा. तर तो मग कसा काढता येईल आपल्याला, त्याला याला रिअरेंज करा. इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर काय मिळेल बरं सांगा मला. हा प्रोडक्ट मध्ये आहे, तर इकडे जाऊन हा डिनोमिनेटरला जाईल. डिनोमिनेटरला जाईल म्हणजे काय होईल, डिनोमिनेटर ऑफ ए डिनोमिनेटर विल बिकम्स अ न्यूमरेटर. म्हणजे एल अपॉन म्यू0 म्यू आर इंटू ए इज इक्वल टू एफ अपॉन फाय येईल. म्हणजे हे इक्वेशन कसं होईल बघा. आपण हा ब्रॅकेट दिसतो ना, हा जो ब्रॅकेट आपण इकडे ट्रान्सफर केला, तर एल अपॉन हा पूर्ण न्यूमरेटर वरचा म्हणजे म्यू0 म्यू आर इंटू ए हे पूर्ण. ठीक आहे, इज इक्वल टू काय होईल, एफ अपॉन फाय, एफ अपॉन फाय होईल. म्हणजे हे व्होल्टेज आहे आणि हा करंट आहे. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये हा व्होल्टेज आणि हा करंट, हा मॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आणि हा मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे आपण इक्वलंट सर्किट दाखवणार आहेत. इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट इक्वलंट कसे असतात, तर फोर्स मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा व्होल्टेजला इक्वलंट असतो, मॅग्नेटिक फ्लक्स हा करंटला इक्वलंट असतो. आणि मग ही जी काही व्हॅल्यू आहे हा असेल आपला रेजिस्टन्स म्हणजेच रिलक्टन्स म्हणजेच एस ची व्हॅल्यू असेल. मग फायनली आपण एस बरोबर काय लिहू शकतो बघा, ही जी इक्वेशन आहे की नाही तेच लिहिले मी इथं. एस इज इक्वल टू एफ बाय फाय, एस इज इक्वल टू एफ बाय फाय. ठीक आहे, समजतंय. यस, आणि Yes. एस ची व्हॅल्यू आहे बघा एल अपॉन इंटू ब्रॅकेट म्यू0 म्यू आर इंटू कॅपिटल ए. ओके, आता हे बी इक्वल टू म्यू इंटू एच हे का लिहिलं हे आपण नेक्स्ट टर्म मध्ये पाहणार आहोत. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी यांच्यामधलं रिलेशन काय आहे. ठीक आहे, तर ते त्यांच्यामध्ये लिनियर रिलेशन असतं. ठीक आहे, लिनियर रिलेशन असतं. मी जसं की मगाशी एक्सप्लेन केलं. मग ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्याने ते प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट यूज करतो, त्याला मॅग्नेटिक परमिएबिलिटी असं म्हणतात. ठीक आहे, मग ते म्यू ची व्हॅल्यू असते म्यू0 इंटू म्यू आर. म्यू0 इंटू म्यू आर याचं मिनिंग आहे मॅग्नेटिक परमिटिव्हिटी फॉर फ्री स्पेस अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ठीक आहे, तर या टर्म्स आपण पुढे पाहणार आहोत. रिलक्टन्स समजतंय का सगळ्यांना? येस. रिलक्टन्सचं एक्सप्रेशन कसं काढलं? येस, येस, रिलक्टन्सचं एक्सप्रेशन आपण कसं डिराईव्ह केलं ते समजतंय का? नसेल तर मी काय करतो नेक्स्ट क्लासमध्ये ही जी प्रोसिजर आहे पूर्ण एका पेपरवरती लिहून काढतो आणि तुम्हाला प्रोजेक्ट करून दाखवतो की नेमकं स्टेप कशा आल्या. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? येस. Yes, sir. रिलक्टन्सचा फॉर्म्युला कसा आला ते कळालं का तुम्हाला? येस. रिलक्टन्सचा फॉर्म्युला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला फाय ची व्हॅल्यू माहित पाहिजे, एमएमएफ ची व्हॅल्यू माहित पाहिजे आणि बी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे, मीटिंग लेफ्ट करू नका, अटेंडन्स घ्यायची राहिलेली आहे. ठीक, सो आय थिंक 5 minutes आर लेफ्ट, सो आय विल ट्राय टू टेक युअर अटेंडन्स. ओके.